कणकवली तालुक्यातील हरकुळ या गावात असं आहे. हरकुळ बुद्रुक चिंचे झाड असा भला मोठा झाड असा सावळी मस्त की असा पण वादळी वाऱ्यामुळे पडा शकता कारण कोरम झालेला असा खराब असा आहे. आज उद्या वादळी वाऱ्यामुळे पडा शकता. तिकडे काय मांगर हा तिकडे मांगर हा तिकडे घर असा आणि येऊ जाऊ तो रस्तो असा. सगळा मटेरियल मुळात पडला. सगळा मटेरियल एका जागेवर इला. होय पोकळ असा आज ना उद्या वादळी मारान कुसणं असते. त्या चिंचेचं झाड होता घरावर धोका होतो त्यामुळे आम्ही पाडून घेतलेला कलाच काम केल्याने त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आशीर्वाद चांगले राहणारे सगळ्यांचे. तुमच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत आमचे. हां हरकुळ बुद्रुक बोंडोकाडी झाड तोडतो म्हणजे आजूबाजू घरात त्या झाडावर पडत म्हणून त्याच्यासाठी तोडतो. मध्ये कोटे लावून. हां आणि आतमध्ये खराब झाला. कणकवली तालुक्यातील हरकुळ या गावात असं आहे. हरकुळ बुद्रुक चिंचे झाड असा भला मोठा झाड असा सावळी मस्त की असा पण वादळी वाऱ्यामुळे पडा शकता कारण कोरम झालेला असा. फांदीचे कट करूचे असत आणि मूळ भरपूर मोठा असा. चिंचे झाड सहसा कोण तोडीत नाही कारण त्या भरपूर कडक असता. भविष्यात होणारा नुकसान टाळण्यासाठी ह्या झाड आमका कट करूचा असा. येऊ जाऊचो रस्तो असा आणि भरपूर असा मोठा असा आणि हे कट करूची असेल. बघूया आपला काम कसं होतं का. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगला द्या. धन्यवाद. मग वैवर नाही पडा तो. फुटाले काय थोडं जोर लावलं सगळा मटेरियल मुळात पडला. सगळा मटेरियल एका जागेवर इला.
शीर रवली आहे हे वट्टो माझे काय झगडा झालेला आहे ही शी लावली ही शी लावली बाकी आहे तरी आकडे आकडे वर धरू कोपऱ्यात वर चीज चीज होय होय चिंचेच्या झाडाचे फांदये वरसून पूर्णपणे कट केलो जवळजवळ ह्या 20 फूट असा आणि त्याच्यावर जवळजवळ 25 फूट होता बराच असा उंच होता आणि भरपूर हा झेपारलेला होता वरचे फांदये कट केलो आणि थंय एक तुकडो मारलो आणि आता जवळजवळ 20 फूट जागेवर ठेवलेली असा चिंच आणि पाय फुटलेलो असा गेलो तर थंय जाऊ होतो पारे येते बुतून आधी सांगतास तर आम्ही बरोबर ऍडजस्ट केला असता हा मग ह्यो काय करणार होतं माझ्या खाली कापणार नसतो हो. आणि दुसरं टोक आधी सांगतास ह्या बाजून पाय पाना तर बरोबर घेऊन गावला असता तू बोलतेस ना मग तो अंदाज काय करणार होतो खाली कापणार होतो खाली का तो पुढे जाणार होतो तेवढं 2 फूट लोक आमका गाडी घालतात संपूर्णपणे आतमसून कुसलेली बघा केण म्हणतात ते का म्हणजे पूर्ण आतमध्ये पोकळ असा चिंच ही पोकळ असा आतमध्ये ही अशी पोकळ असा आज ना उद्या पादळी मारान कुसणं असती पण ह्या वर्षा कुसणं नसती 1-2 वर्षां आधी कुसणं असती येऊ जाऊचो रस्तो असा सावधगिरी म्हणून आम्ही याचे फांदये कट केलेली असत थोडासा काम रवलेला असा आपला हे सगळे टोनका बाजूक करूया दक्षिणा घेऊया आणि आपल्या घरात जाऊया मनोज गाडीगावकर हरकुळ बुद्रुक बोंडपाडी त्या चिंचेचं झाड त्या घरावर धोका होतो त्यामुळे आम्ही पाडून घेतलेला काम फर्स्ट क्लास काम केल्याने त्याबद्दल धन्यवाद हा बसा केला आता परत करू काय परत करणार सावळी थोडीफार होती ती कमी झालेली असा पण हे 2 बाजूक असे आंबे असत तरी पण सावळी पण करूची थोडीफार सावळी असा सावळी होईच आता थोड्या दिवसात पाऊस पडतला पण संपूर्णपणे जीर्ण झालेला असा चिंचेचं झाड असा तर आता काय एवढा पडात असा वाटत नाही आम्ही आता चला ते हा चला ते धन्यवाद धन्यवाद तोडल्याबद्दल आशीर्वाद चांगले राहणारे सगळ्यांचे तुमच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत आमचे हा